महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दिल्लीत विद्यार्थ्याने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेसने महाड येथे जल्लोष साजरा केला. भाजप सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर झुकावे लागल्याचा दावा काँग्रेसने केला असून या विजयाचे श्रेय भारताच्या संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना असल्याचे मत काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केले. महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन करत संविधानाचा जयघोष केला. विद्यार्थी आंदोलन यशस्वी झाल्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाड येथील चौदार तळे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या घोषणा देत विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची ताकद असल्याचे सांगितले. संविधानामुळेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार मिळाला आणि त्याच बळावर विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज असल्याचेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. महाड ही बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी असल्याने येथून संविधानाच्या विचारांचा जागर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला माहिती आहे, जे माझ्या हातामध्ये संविधान आहे हे आपल्या भारत देशाला जे संविधान दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि काल आपण बघितलं त्यांनी ज्या दूरदृष्टीने हे संविधान आपल्याला बहाल केलं होतं, जे आपण अंगीकृत केलं, ह्या संविधानाद्वारे काल देशाचा प्रचंड मोठा विजय झाला. जे 11 वर्ष 12 वर्ष जे सरकार आहे ते ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने देशामध्ये संपूर्ण विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, इतर नेते असतील किंवा बाकी मंडळी असतील, ज्या पद्धतीने ते वागवत होते किंवा ज्या पद्धतीने ते ईडी असेल, सीबीआय असेल त्याचा धाक दाखवून आणि संपूर्ण गुलामशाहीकडे आपल्याला नेत होते. परंतु गेल्या 26 दिवस जे आंदोलन चालू होतं विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थ्यांनी ह्यांना दाखवून दिलं की तुम्ही म्हणजे सर्व नाही, आणि हे जे मनमानी सरकार आहे ह्यांचा काल जे एक मंत्री आहेत त्यांचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. आणि ही जी लोकशाही आपल्याला संविधानाद्वारे बाबासाहेबांनी दिली ही आपली जिवंत आहे, ह्याचं काल आपल्याला फार मोठं उदाहरण अख्ख्या देशामध्ये बघितलं. संपूर्ण देशामध्ये आज आनंदोत्सव साजरा आहे आणि ह्यांना आता ही जी ह्यांनी हुकुमशाही चालवली ही ह्यांना थांबवावीच लागेल. म्हणून आम्ही आज या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळे म्हणजे जे आपलं राष्ट्रीय स्मारक आहे इथे येऊन त्यांना आम्ही नतमस्तक झालो. आणि त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र होता तो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दाखवला. आणि आज आपण बघतोय की त्या उत्सवात आम्ही सर्वजण सामील झालो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.